दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ. आज 6 ऑगस्ट रोजीची सकाळी 6 वाजताची उजनी अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. आजची अपडेट ही आपणा सर्वांसाठी दिलासादायक आहे, कारण दौंडमधून जो काही सातत्यानं विसर्ग वाढता येत होता तो विसर्ग कमी झाला आहे. त्यामुळे खालची पूरस्थिती आहे ती पूरस्थिती आपल्याला नियंत्रणात आणण्यासाठी मदत होणार आहे. आज सकाळी 6 वाजताची दौंडची जी विसर्ग आहे तो दौंडचा विसर्ग 1,16,506 क्युसेक्स इतका झाला आहे. धरणाचा एकूण पाणीसाठा हा 121.20 TMC झाला असून धरणाची टक्केवारी 107.40% धरण इतकं हे भरले. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्वांना प्रत्यक्ष असणाऱ्या कॅनलसुद्धा पाणी सोडण्यात आले. मुख्य कालव्यासाठी 500 क्युसेक्स पाणी सोडण्यात आलं आहे, तर बोगद्यातून 900 क्युसेक्स पाणी सोडण्यात येतं आहे. वीज निर्मितीसाठी 1600 क्युसेक्स पाणी सोडण्यात येते आहे. सीनामाडा उपसासाठी 105 क्युसेक्स पाणी सोडलं जाते आणि दहेगाव उपसा सिंचन योजना आहे त्यासाठी सुद्धा 100 क्युसेक्स पाणी सोडण्यात येतं आहे. त्यामुळे जो काल आलेला आपला खाली भीमा नदीला पूर आहे तो पूर आता थोडा तास राहील. मात्र वरची दौंडची आवक ही कमी झाल्यामुळं भीमा नदीमध्ये जो काही काल 1,25,000 क्युसेकचा विसर्ग सोडला जात होता तो मात्र सध्या कायमच आहे. त्यामुळे इथून पुढं कदाचित तो विसर्ग वाढणार नाही अशी आपल्याला या ठिकाणी प्राथमिक माहिती मिळते, कारण पुण्याचा पाऊस थांबला आहे. त्यामुळे ही बातमी आपल्या सर्वांसाठी ही निश्चितपणानं दिलासादायक असणार आहे. त्यामुळे उजनीचे काही अपडेट आहेत त्या अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.